नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थंडीच्या दिवसात गरमागरम गाजराचा हलवा समोर असेल तर तोंडाला पाणी येईल नाही? तर आज मी गाजराचा हलवा करत आहे. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी अर्धा किलो गाजर मी धुवून घेतलेले आहेत आणि आता त्याची मी साल काढत आहे. साल काढून घेतलेली आहे. आता मी त्याच्या पुढचा भाग आणि मागचा भाग कट करून घेत आहे. तर आता मी गाजराच्या बारीक फोडी करून घेणार आहे. साधारण या साईजमध्ये मी हा गाजर बारीक असा कट करून घेतलेला आहे. जर गाजर किसून घेण्यात वेळ खूप जास्त जात असेल तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी गाजराच्या फोडी मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्या अर्ध्या अर्ध्या घेतलेल्या आहेत. आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. पण मिक्सरमधून बारीक करून घेताना त्याला मधून हलवून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे ते व्यवस्थित असा बारीक कीस निघेल. तर साधारण असा कीस मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी कढई लो फ्लेमवर ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप मी घालत आहे आणि आता इथे बारीक काप केलेले काजू आणि बदाम यामध्ये मी घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम घेऊ शकता. आता हे तुपामध्ये मी परतून घेत आहे साधारण 1 ते 2 मिनटं आणि आता मी ते काढून घेत आहे. आता यामध्ये मी किसमिस पण घालत आहे. ते सुद्धा तुपात परतून घ्यायचं आहे. पण किसमिस परतून घेताना वेळ हा कमी लागतो, त्यामुळे मी हे दोन्ही वेगवेगळं परतून घेत आहे. आता हे पण परतून घेतलेलं आहे आणि ते मी काढून घेत आहे. आता यामध्येच मी गाजराचा कीस पण घालत आहे आणि तो सुद्धा परतून घेत आहे. त्याला सतत हलवत राहायचं आहे. साधारण 5 मिनिटानंतर छान असा घमघमाट सुटतो आणि गाजराचा रंगही आता बदललेला दिसेल. आता यामध्ये अर्धा कप मलाई म्हणजेच दुधाची जी साय असते ना, ती यामध्ये ॲड करत आहे. दुधाऐवजी मी दुधाच्या साईचा वापर करत आहे, त्यामुळे छान असा दाटसरपणा येतो, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी अर्धा कप गूळ पावडर घालत आहे. साखरेऐवजी मी गुळाचा वापर करत आहे, जो शरीरासाठी पण चांगला आहे. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जायफळ आणि विलायचीची पूड मी घालत आहे. त्यामुळे छान असा सुगंध गाजराच्या हलव्याला येतो. आणि आता शेवटी यामध्ये काजू, बदाम आणि किसमिस जे परतून घेतले होते तुपामध्ये ते मी घालत आहे. ते सुद्धा नीट हलवून घ्यायचं आहे. गाजराचा हलवा तयार आहे. तर तुम्ही बघू शकता गाजराच्या हलव्याचा रंगसुद्धा काय सुरेख आलेला आहे. आणि वरून मी बारीक केलेले काजू बदाम घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर घालू शकता. गाजराच्या हलव्याला बघूनच तोंडाला पाणी येत आहे. तर जरूर करून बघा विंटर स्पेशल गाजराचा हलवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.